नमस्कार, मी कविता फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज बघूया 34 साईजचा ब्लाऊज। विदाऊट अस्तरचा ब्लाऊज आहे। बाही विदाऊट अस्तरची असल्यामुळे समोरला बाहीला फोल्ड करून घेतलेला आहे। त्यांना लगेच हात शिलाईची फोल्डिंग दिलेली आहे। इथं हात शिलाईची पट्टी मी 1 इंच वरती दिलेली आहे। एक बाही लगेच फोल्ड केली की दुसरी लगेच फोल्ड करायची। सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा आहे। आता इथे समोरच्या जो आकार असतो त्याला मी खोली दिली नव्हती, ती मी ब्लाऊज जशी बाही आपण स्टिच करतो तेव्हाच देऊन घेते, अगोदर कटिंगच्या वेळेस देत नाही। आता बघू शकता समोरचा आकार आणि मागचा आकार एक समान करून घेतला। लगेच पाठीमागचा भाग घेतलेला आहे तिथं आणि टक्सची मार्किंग करून घेतलेलं, म्हणजे दोन्ही टक्स एक समान येते आपले दोन्ही बाजूचे। आणि आपलं जे शोल्डर असतं शोल्डरला बरोबर मध्यभागावरती फोल्ड करायचं आणि मागचे टक्स मारून घ्यायचे आहे। आता या ठिकाणी 1.5 इंचची पट्टी घेतली आहे। मागच्या फोल्डिंगसाठी अर्धा इंच वरती पट्टी लावून घेतलेली आहे आणि पट्टी लावल्यानंतर शिलाई बाहेरचा कपडा पट्टीकडे करायचा, लगेच वरच्या बाजूला दापटी द्यायची आहे। त्यानंतर एक फोल्डिंग द्यायची। फोल्डिंग दिल्यानंतर लगेच पलटी करायची आहे आणि तुम्ही इथं बारीक टाक्याची शिलाई मारू शकता किंवा मोठ्या टाक्याची मारू शकता। तुम्हाला जर हात शिलाई करायची असेल तर तुम्ही मोठ्या टाक्याची शिलाई मारायची आहे। तर यानंतर लगेचच कटोरी घेतलेली आहे। कटोरीला बरोबर फोल्ड करून घेतलं आणि लगेच कटोरीचा आकार दिलेला आहे व्यवस्थित। 5 इंचची कटोरी अर्धा इंच सोडून घेतलं, मार्जिनसाठी 2.5 इंच वरती मार्क केलं। तर तुम्हाला जर कटोरीचा पप जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त सुद्धा इथे कटोरी कटिंग करू शकता। 8.5 इंचची साईज आहे, पण कटोरी इथं 5 इंच घेतलेली आहेत, कारण कस्टमरची छातीचा आकार आहे तो लहान आहे त्यामुळे। आता कटोरी जोडताना या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे बघा, कटोरी आपल्याला खालच्या बाजूला ठेवायची आणि खालच्या बाजूने कटोरी जोडायला सुरुवात करायची, कारण कटोरीचा सुंदर असा आकार येतो। आणि आपला आकार बघून घ्यायचा व्यवस्थित आला का, आणि साईज सुद्धा बघून घ्यायची बघा। इथं 2.5 इंच आलं नसेल तर परत शिलाई मारून घ्यायची आहे, जशी मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये मारलेली आहेत। आणि इथं मापून घेतलं, दुसरी कटोरी घेतली आहे। दुसरी कटोरी जोडताना सुद्धा आपण इथं मार्किंग करून घ्यायची आहे आणि बरोबर खालच्या बाजूने इथं मी सुरुवात केलेली आहे दुसऱ्या कटोरीला सुद्धा। आता एक कटोरी जोडल्यानंतर दुसरी कटोरी जोडताना आपल्याला कटोरी थोडीशी ओढती घ्यायची आहे। काही वेळेस कटिंगमध्ये कमी जास्त झालं तर ते कटोरीला जोडताना थोडंसं ओढतं घ्यायचं आणि जोपर्यंत आपले 2.5 इंच येत नाही तोपर्यंत आपण स्टिच करून घ्यायचं। लगेचच इथं क्रॉस पट्टी घेतलेली आहेत, अखंड क्रॉस पट्टी घेतली। आपण जे टक्स मारले होते त्याला डबल शिलाई घ्यायची आहे। अखंड क्रॉस पट्टी घेतलेली आहे आणि क्रॉस पट्टी लगेच स्टिच करून घेणार आहेत मी। क्रॉस पट्टीला बरोबर क्रॉस आकार देत पूर्ण क्रॉस पट्टी शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायची। जितकी आपण अर्धा इंच घेतली तर अर्धा इंच शेवटपर्यंतच आपली स्टिच व्हायला हवी। डबल शिलाई घ्यायची या ठिकाणी। लगेचच खालच्या बाजूला फोल्डिंग दिलेली आहे आणि आपल्या ब्लाऊजवरती जितकी क्रॉस पट्टीची रुंदी आहे तितकीच इथे घ्यायची आहे आणि तितकी बरोबर सेट करून घ्यायची। इथे बघू शकता अशा पद्धतीने मापून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्या क्रॉस पट्टीला वरच्या बाजूने मी इथं दापटीप देत आहे। या ठिकाणी मी 2 शिलाई मारणार आहेत, म्हणजे आपली जी क्रॉस पट्टी आहे एकदम व्यवस्थित बसेल आणि शिलाई सुद्धा उसवणार नाही। आता दुसऱ्या बाजूला घेताना मार्किंग करून घ्यायचे, बरोबर पहिल्या बाजूला जितकी आपण जोडली होती तितकीच आपली दुसऱ्या बाजूला सुद्धा यायला हवी। अशा पद्धतीने आपण स्टिच करून घ्यायचं। लगेचच आपण जो भाग अगोदर जोडला होता तो आपल्याला मापासाठी घ्यायचा आहे, म्हणजे दोन्ही भाग आपले एक समान यायला हवे। क्रॉस पट्टी सुद्धा मापून घ्यायची जी अगोदरची आहे ती सुद्धा, आणि साईड उंची सुद्धा, आणि लगेचच आपल्याला वरच्या बाजूने शिलाई मारायची आहे, म्हणजे दापटीप द्यायची आहे। या ठिकाणी शिलाई तुम्ही बाहेर टाक्याची घ्यायची आहे आणि इथे सुद्धा मी डबल शिलाई घेतलेली आहे। तर व्यवस्थित आकार करून घ्यायचा आणि लगेचच आपल्याला हुकपट्टी जी आहे आपली ती लावायची। वरच्या बाजूला हुकपट्टी लावायची, खालच्या बाजूला तिला फोल्ड करायचं। आपली पट्टीची साईज बघून घ्यायची बरोबर आली का, म्हणजे आपल्याला 5 इंचचीच कटोरी हवी आहे। अशा पद्धतीने आपल्याला पट्टी जोडायची आहे। आलेल्या ब्लाऊजची पट्टी मापून घ्यायची, बरोबर आपला आकार आलेला आहे का। लगेच इथं आपण बटन पट्टी जोडणार आहोत। बटन पट्टीला खालच्या बाजूला ठेवून वरच्या बाजूला फोल्ड केलेला आहे। एक्स्ट्रा कपडा कटिंग करून टाकायचा। किमान 1 इंचची पट्टी यायला हवी तुमची, अशा पद्धतीने पट्टी जोडायची। कपडा कमी असेल तर कमी असली तरी चालेल, पण शक्यतो 1 इंचची पाहिजे। लगेचच आपल्याला भाग जोडून घ्यायचे, दोन्ही भाग आपली तिरपी उंची बरोबर यायला हवी अशा पद्धतीने आपला भाग जोडून घ्यायचा आहे आणि आपल्याला इथं तिरपी शिलाई मारायची। बघू शकता दुसरा भाग जोडताना सुद्धा
अशी तिरपी लाईन ओढायची। बघू शकता अशा पद्धतीनं ही तिरपी उंची बरोबर यायला हवी। तिरपी उंची जर बरोबर आली तर आपला ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतो। समोरचा गळा दोन्ही गळे घेऊन घ्यायचे, मापायचे, दोन्ही गळे एक समान यायला हवे आपले। अशा पद्धतीने ते गळे मापून घ्यायचे आहे। गळा असा मापायचा की कटोरीने ते बरोबर आले पाहिजेत। इथे शोल्डरचं मार्किंग करून घेतलेलं आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा टॅप करून दोन्ही मार्क करून घेतलं, म्हणजे तिथूनच आपण बाही जोडणार आहोत आणि पायपिंग सुद्धा बनवणार आहोत। मध्यभागापासून बाही जोडायला सुरुवात केलेली आहे। तिथं तुम्ही जर अर्धा इंच मार्किंग सोडलेली असेल तर अर्धा इंचावरतीच आपल्याला स्टिच करायची आपली बाही। बाहीचा आकार व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला मध्यभागापासून बाही जोडायची, म्हणजे दोन्ही भाग एक समान येते। आपली बाही सुद्धा कमी जास्त होत नाही आणि आपल्याला बाही जोडायला सुद्धा समस्या येत नाही। कस्टमरचा आपला जो मोंडा रुंदीचं माप असतं ते बरोबर मापून घ्यायचं। या ठिकाणी बाहीला डबल शिलाई घेतलेली आहे। दोन्ही भाग एक समान आले की नाही ते बघून घ्यायचं। नसेल आलं तर तुम्ही परत शिलाई मारून घेऊ शकता। बाही जोडताना जर आपण जास्त घाई केली तर आपला बाहीचा कपडा अटकू शकतो। इथे माझा अटकला होता, परत मला शिलाई मारावी लागलेली आहे। एका बाजूची आपली बाही जोडून तयार आहेत। आता दुसऱ्या बाजूची बाही जोडूया। इथे सुद्धा मध्यभागावरती बाही ठेवलेली आहे, बघू शकता, आणि मध्यभागापासून बाही जोडायला इथे सुरुवात केलेली आहे। म्हणजे बघा दोन्ही भाग एकसारखे येतात। बऱ्याच ताईंचा बाही जोडताना कपडा कमी पडतो, म्हणजे बाहीचा कपडा कमी पडतो। तुम्ही जर बाही व्यवस्थित कटिंग केलेली असेल तर कपडा कमी पडणार नाही। जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही मध्यभागापासून बाही जोडून बघा। बघा साईड उंची बरोबर समान करून घ्यायची दोन्ही बाजूची आणि बाहेरचा कपडा कटिंग करून टाकायचा आहे। आपण पहिला भाग जर शिवलेला असेल तर दुसरा भाग सुद्धा त्याच समान मापावरती आला पाहिजे, तितकी काळजी घ्यायची आपल्याला, तरच आपला ब्लाऊज व्यवस्थित येतो। म्हणजे एका बाजूचा जास्त झाला, एका बाजूचा कमी झाला, मग एका बाजूला जास्त खाली येतो ब्लाऊज आणि एका बाजूला वरती होतो, तर कस्टमरला ते कम्फर्टेबल वाटत नाही। त्यामुळे आपले दोन्ही भाग एक समान यायला हवे, आपण काळजी घ्यायची आहे। आता इथे बघा पायपिंग जोडताना नेहमी पूर्ण गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची आहे। जर कपडा हलका असेल तर तुम्ही हे करणं आवश्यक आहे, कारण गळा असा फाकता होतो आणि असा खेचला जातो। या ठिकाणी मी 1.5 इंचची कटिंग केली होती उरेबमध्ये, आणि ती पट्टी इथे पूर्ण आपण अगोदर शिलाई मारली होती त्या ठिकाणी मी इथे जोडून घेत आहे। म्हणजे तितक्याच अंतरावरती आपल्याला जोडून घ्यायची आपली पट्टी। आपल्याला नंतर जेव्हा आपण पायपिंग बनवतो तेव्हा आपल्याला त्याच मापावरती जर आपण पट्टी जोडली तर आपली पायपिंग छान फिनिशिंगमध्ये येते, म्हणून आपल्याला पट्टी तिथे जोडायची आहे। आणि पट्टी जोडताना आपल्याला ती जास्त ओढायची नाही किंवा आपल्या ब्लाऊजचा भाग सुद्धा जास्त ओढायचा नाही, हलक्या हाताने पट्टी पूर्ण लावायची आहे। जर तुम्ही पट्टी ओढली तर फिनिशिंग छान येणार नाही आणि आपली पायपिंग सुद्धा उलटी पडते। आता इथे बघा इतका हलका कपडा असताना सुद्धा सगळे जी पायपिंग आहे पूर्ण व्यवस्थित जिथल्या तिथे आपले माप आलेले आहेत। आता पट्टी जोडून झाल्यानंतर लगेच ती फोल्ड करायची आणि आपल्याला फोल्डिंगची एक शिलाई द्यायची आहे। म्हणजे आपल्याला पायपिंग फोल्ड करता येईल इतपत कपडा ठेवायचा आणि फोल्डिंगची एक शिलाई द्यायची आहे उलट्या बाजूनं। म्हणजे खालच्या बाजूने आपल्याला तो कपडा जो आहे तो खालच्या बाजूने टाकायचा आणि फोल्डिंग द्यायची आहे आणि लगेच इथं पायपिंग तुम्ही फोल्ड करून घ्यायची आहे। पण ज्या ठिकाणी गोलवा आकार आहे तिथं आपल्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे। आपल्याला पायपिंग फोल्डिंग द्यायच्या अगोदर कपड्याला एक छोटे छोटे कट्स द्यायचे आहे। तुम्हाला इथे पाहिजे तशी पायपिंग तुम्ही बनवू शकता, लहान मोठी, म्हणजे जो आकार आहे पायपिंगचा तो मोठा करू शकता किंवा बारीक सुद्धा करू शकता, तुम्हाला जशी आवडत असेल त्यानुसार। आता माझ्याकडे जे कस्टमरचे ब्लाऊज येतात त्यावरती जितका आकार असतो तसंच मी इथे पायपिंग बनवत असते। या ठिकाणी लगेच मी आपले आय बनवून घेत आहे मशीनवरती। तुमच्या पद्धतीने आकार घेऊन तुम्हाला 5, 6, 7 असे आय बनवायचे असेल तसे बनवू शकता तुम्ही। आता उलटा भाग करून लगेच तिथं सरळ शिलाई मारून घेतली। मी इथे आतमध्ये कापड टाकणार नाहीत, बाहेरच्या बाजूलाच ठेवणार आहेत। लगेच एक एक शिलाई मारून घेतली। आता आपण फिटिंगचे माप टाकूयात। फिटिंग खूप महत्त्वाची आहे। बघा ब्लाऊज घ्यायचा, दंडघेरचं माप मापून घ्यायचं आहे, कस्टमरचं किती आहे त्यानुसार। या ठिकाणी दंडघेर घ्यायचा जितका कस्टमरचा असेल तितका,
मार्किंग करून घ्यायचं. मोंडा गोलाईचं माप मापून घ्यायचं कस्टमरचं. हे माप खूप महत्त्वाचं आहे. जितकी आपली रुंदी असेल तितकीच आपली मोंडा गोलाई यायला हवी. बघू शकता तुम्ही. आणि इथे माझे एक समान आलेले आहेत. कमरेचं मापसुद्धा घ्यायचं. कस्टमरचा कंबरचा घेर घ्यायचा ब्लाऊजवरचा. आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने आपण माप घेऊन घेऊयात फिटिंगचे. आता बघा, एक बाहीचा जो आकार असतो कस्टमरच्या, कोणाचा कमी असतो जास्त असतो, तो बघून घ्यायचा आहे. आणि बरोबर हुक्कटची बाजू हुक्कट घ्यायची आणि आपली आयकटची बाजू आयकटची घ्यायची. ते मोंडा गोलाईचं माप घेतलं, फिटिंगचं माप घेतलं, आपल्या रुंदीचं दोन्ही माप एक समान आलेले आहेत. आणि कमरेचं सुद्धा सरळ माप येतं. काही वेळेस कंबर जास्त असेल तर आपल्या कमरेचा आकार बदलू शकतो, पण बऱ्याच ज्या महिला असतात त्यांचा आकार हा सरळ शिलाई आली पाहिजे तर आपला ब्लाऊज छान बसतो. तर कमरेचा घेर जास्त असेल तर ब्लाऊज मग तिथे कमरेचं माप वाढतं. तर अशा पद्धतीनं ब्लाऊज मापून घ्यायचं आलेल्या कस्टमरचं. जर थोडाफार फरक पडतो, जर कमी जास्त झाला असेल तर तुम्ही इथे शिलाई मारून घेऊ शकता. तर छान छान टिप्ससाठी माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघत जा. त्यावरती छोट्या छोट्या टिप्स असतात, त्या तुमच्या ब्लाऊजमध्ये तुम्हाला छान फिनिशिंग येण्यासाठी किंवा परफेक्ट बसण्यासाठी उपयोगात येणार आहे. तुम्ही नवीन असाल तर अशा टिप्स माझे व्हिडिओ फॉलो करा. तुम्हाला माहिती मिळून जाईल नक्कीच. आणि तुम्हाला ब्लाऊजच्या समस्या असेल त्या नक्कीच दूर होणार आहेत. धन्यवाद.